कर्मयोग गीता अध्याय 3 सदा कर्म करा अकर्म विसरा नियत कर्म करावे मानवा नियत शब्दाचा अर्थ जाणावा. नियत शब्दाचे अर्थ आहेत दोन. एक अर्थ धर्म मर्यादेत राहून, दुसरा अर्थ नियमित कायम मन एकाग्र असावा संयम. अकर्मी न राहता सत्कर्मी राहून, कर्मफळाची अपेक्षा न ठेवून, निश्चयावर तू ठाम राहून, कर्तव्य आपले पार घे पाडून. क्षत्रिय धर्माचं पालन जर करशील, कर्मबंधनातून मुक्त तू होशील. अकर्मात राहून दोष लागेल, कर्मात राहून गुण लाभेल. सांख्यशास्त्राचा संदर्भ घेऊन कर्मयोगाचा अर्थ घे समजून. अकर्म हेही एक कर्म असून, दोष लागतो अकर्मापासून. बालपणानंतर तरुणपण, तारुण्यानंतर म्हातारपण, म्हातारपणानंतर येते मरण, नंतर होते नवे शरीर धारण. नवजन्मी येते राहिलेले कर्म, भोगावा लागे परिणाम या जन्म. सामान्य व्यक्तीस न कळे उगम, कोणती कर्म फळे भोगे स्वयं. अनासक्त होऊन करावे कर्म, कर्मयोगाचे जाण तू मर्म. अन्याय विरुद्ध लढणे हा धर्म, शत्रुस आसक्ती हे दोषी विकर्म. निष्काम कर्मात मोक्ष सुगम, निर्दोष असे हे निष्काम कर्म. स्वहितापेक्षा जनहित जात, कृतकृत्य वाटे जन कर्मात. फलासक्तीमध्ये कर्मबंधन, कर्मबंधनात पुनर्जन्म. भेद आहे आपल्या पुनर्जन्मात, माझा स्वेच्छेनं तुझा बंधनात. ज्ञान कर्म संन्यास योग अध्याय 4 असून शिकवी त्याग स्वाध्याय. भोगेच्या अनभोग संकल्प सोडून, मुक्त होतो कर्मबंधन दोषातून. जेव्हा जेव्हा होते धर्माचे दमन, तेव्हा करण्यास सज्जनांचे रक्षण. दुर्जनांचा नाश कर धर्म स्थापन, परमेश्वर घेतो अवतार आपण. बद्ध मनुष्याचा पार्थिव जन्म, शरीराने मर्यादेत समजून. तुझा चालक ईश्वर असून, पुनर्जन्म होतो ईश्वर इच्छेन. मोक्षासाठी ज्ञान प्राप्ती असावी, सर्व कर्म ज्ञानात विलीन व्हावी. ज्ञानप्राप्तीचे 3 साधन, प्रणिपात परिप्रश्न गुरुसेवाश्रम. यज्ञरूपी कर्म निर्विकार, यज्ञाचे आहेत अनेक प्रकार. ज्ञानयज्ञ सर्वश्रेष्ठ मोक्षद्वार, कर्म ज्ञानाग्नीत लीन होणार. ज्ञान समजून घे तू खऱ्या अर्थात, ईश्वर सर्वत्र सर्व ईश्वरात. आत्मिक सामर्थ्यानं युक्त होऊन, कर्तव्य कर्म कर जागरूक राहून. भेदभाव नसावा ठेव समता, निर्दोष कर्माचे साधन कुशलता. कर्मफलाचे कर्जन समर्पण, कर्मबंधनाचे होईल विसर्जन. संशय खंत असेल जर मनात, ज्ञानबोध न शक्य माणसात. अधोगती होते त्याची निश्चित, पूर्णता हो तू मला समर्पित.